जितू इलेव्हन विपक्ष पॅन्थनी इलेव्हन मध्ये आपण सामना पाहतोय. पॅन्थनी इलेव्हन संघाने नावे जिंकली. जितू इलेव्हन संघाला फलंदाजी आमंत्रित केली. सलामीची जोडी आपण पाहतोय जितू इलेव्हन संघाची प्रशांत आणि आपण इथे योगेश पाटील. अतिशय चांगला फलंदाज आपण इथे अष्टपैलू खेळाडू सातत्याने आपण क्रिकेटच्या माध्यमातून आपण या खेळाडूला खेळताना पाहतोय. आपल्या ग्रामीण खेळाडूंचा तो विचार केला तर विजय पवार ओडिसा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण पहिला खेळाडू गेला होता आणि त्या खेळाडूला त्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. सलामीची जोडी आपण बघतो प्रशांत आणि योगेश. आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण शहरी विभागातील अतिशय चांगले क्रिकेटर अरुण यष्टीरक्षक अतिशय चांगले यष्टीरक्षक आहेत डोंबिवलीतील. चला जरा लवकर आमच्या पंचांना विनंती करतो जरा सामना लवकर चालू आहे. गोलंदाजी सज्ज होते आपण म्हटले यावेळी गोलंदाज किशन 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 गोलंदाजी सज्ज होतोय. स्ट्रायकेला फलंदाज प्रशांत म्हात्रे. पहिला चेंडू रिवाचा वापर केला होता. चेंडू आपण बोलले तर यावेळी बॅटच्या संपर्कात येत नाहीये. चेंडू बॉडीला लागतो. यावेळी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडू बघितला तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतने. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. जेवढी हाईट पाहिजे होती प्रशांतने तेवढी हाईट मिळत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सामना चालू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीतील तिसरा सामना जितू इलेव्हन पक्ष आपण पॅन्थनी इलेव्हन घाटकोपर मध्ये आपण सामना पाहतोय. किशन हा चेंडू पुढे सावला यायला चेंडू हवेत यायला मिड ऑफला झेल सुटतो. इथे मात्र एक सोपा झेल लॉलीपॉप झेल प्रशांतला जीवदान मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस आणि प्रशांत म्हात्रेचा झेल सोडलाय. यावर्षी प्रशांत म्हात्रेचा विचार केला तर 50 धावा सुद्धा कुठल्या त्या पिंडाराकडच्या मैदानावर अतिशय स्फोटक फलंदाजी केली होती. आक्रमक फलंदाजी केली होती. ताबडतोब फलंदाजी केली होती. त्या प्रशांतला मात्र इथे जीवदान मिळतं त्या सर्कल मध्ये. मिड ऑफला मात्र पुढे गोलंदाजी मारतं किशन. राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. चेंडू लोफल्डॉ चेंडू ऑन साईडला घेऊन करतोय. चेंडू जोपर्यंत मी स्पीड होतोय लॉंग ऑनचा खेळ होतोय. चेंडूला उचलतो पैकी करतोय तोपर्यंत 2 धावा इथं चित्याच्या वेगाने प्रशांत पूर्ण करतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय यावेळी 4 धावा. किशन चांगली गोलंदाजी करतो पण मात्र क्षेत्रक्षी साथ लाभत नाहीये. तर प्रशांतसाठी आपण ऑन साईडला क्षेत्रक्षण बदले तर फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअरला एक क्षेत्रक्षण तड्या सर्कल मिड ऑनला एक मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आहे. पुढे रिवाचा वापर यावेळी चेंडू डी पॉइंटच्या डोक्यावर ना 1 बाउंड चेंडू सीमा पार 4 धावा. चौकार आणि धावसंख्या वाढते. ते धावसंख्या होते धावफल करते 8. प्रशांतला जीवदान मिळाला आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय तो प्रशांत. गोलंदाजी तर बघितली तर खूप चांगली गोलंदाजी जितू आपण म्हणले जितू इलेव्हन संघाची केजू सारखा एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. यावर्षी आगाचा संघ खूप चांगला फॉर्मात होता. त्याचं कारण की केजू म्हणजे गोलंदाजी खूप चांगली करत होता. फलंदाजी सुद्धा खूप चांगली करत होता. किशन हा चेंडू इनसाइड पुढे सरसावला यावेळी स्टेप आडून चेंडूला घेऊन करतोय. चेंडू जोपर्यंत लॉंग ऑनला फीड होतोय. 1 धाव मिळते. मयूर दातीलकर सारखा एक खेळाडू अष्टपैलू खेळाडू आपण पाहणार आहोत. धावसंख्या 1 मारते. धावसंख्या आपण बोलले तर 9 धावा. प्रशांत वैयक्तिक 9 धावाने खेळतात. स्ट्रायकेला प्रथमच येतोय आपण योगेश पाटील अतिशय चांगला फलंदाज ग्रामीणचा एक अष्टपैलू खेळाडू. सातत्य आपण बोलले तर सोनारपाडा संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. आता मात्र जितू इलेव्हन संघातून खेळतोय यावेळी शहरी विभागातून. योगेशसाठी जर क्षेत्रक्षण बघितलं तर आपण बोलले तर बॅकवर्ड स्कोअरला एक रिझनमध्ये क्षेत्रक्षण मिड विकेटला क्षेत्रक्षण आहे. 30 सर्कलमध्ये मिड ऑनला थोडं लॉंग ऑनचं क्षेत्रक्षण आपण बोलले 30 सर्कलमध्ये लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण आपण पाहतोय. अजून एक क्षेत्रक्षण आपण बघितले तर आता मात्र बॅकवर्ड स्कोअर लेगला फाईन लेगला एक क्षेत्रक्षण डीप आणला जातोय. किशन गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्रायकल पण योगेश अच्छा डॉन साईडला बिरकावतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना चेंडू सीमा रेषा बाहेर दिसतोय. 6 धावा. गुड शॉट.
षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. आपण पाहतोय 15 धावा पाहतोय यावेळी. 15 धावा पहिल्या षटकाच्या सामन्यात किशनच्या आपण वेळी तर 15 धावा. किशनने पहिले 2 चेंडू खूप सुरेख टिकले ते. पहिला चेंडू निर्धाव गेला तर दुसऱ्या चेंडू जीवदान मिळाला प्रशांतला. पण अतिशय चांगली आता मात्र फलंदाजी करतोय. बॅटचा फेस खोललाय आता मात्र मित्रांनो योगेशने षटकाराने आघात केलाय. धावसंख्या जितो 11 संघाची बिनबाद 15शी धावसंख्या आपण पाहतोय. या स्पर्धेचं पारितोषिक जर आपण प्रथम पारितोषिक बघितलं तर महेश स्मृती चषक आपण पाहतोय. महेश क्रिकेट क्लब जिथे महेश स्मृती चषक आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 44,444, द्वितीय पारितोषिक 22,222 रुपये. तृतीय आपण वेळी तर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिका वीरसाठी आपण चषक पाहतोय. गोलंदाजी सज्ज होते पुणे एकदा गोलंदाजी सागर जिमखाना कडून. सायकेला फलंदाज आपण पाहतो यावेळी प्रशांत म्हात्रे. ज्या प्रशांतला एक जीवदान मिळालं तो प्रशांत मात्र चांगली फलंदाजी करतोय. प्रशांतच्या बॅटबद्दल आपण बोलले तर तब्बल धावा आल्या त्या 9. 5 चेंडूमध्ये माफ करा. योगेशने 1 चेंडूमध्ये षटकाराने आघात केलाय. योगेश वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतो जितू 11 संघाची बिनबाद 15शी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ग्रामीणचे अजून एक खेळाडू रिची म्हात्रे खेळाडूंची बातचीत करतायत. बबलू पाटील सारखा एक अतिशय जबरदस्त फलंदाज रिवर्स मध्ये षटकार मारणारा बेताब भाषा आपण फलंदाजाला पण पाहणार आहोत स्पर्धेमध्ये खेळताना. बबलू पाटील कोळेगावचा खेळाडू अतिशय चांगला फलंदाज आहे. सागर गोलंदाजी मार्कर तिकडे चेंडू फ्रंट फुट आले होते. ऑप्शनच्या बाहेर जाणारे चेंडू पंच पहिले तर वाईटची खूण करतायत. अवंतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 6 आपण बघतोय. 16 धावा पाहतोय तर बिनबाद 16 धावा. अवंतर धाव 1 येते. बॅटने आपण बोलले तब्बल 15 धावा येतात. सागर फुटावा चेंडू ऑन साईडला आपण करतो कार्पेटच्या माध्यमातून. स्कोअरचे 55 चेंडू घोषित करताय. चेंडू सीमा पार होतो का पाहायचा आणि चौकाराने धावसंख्या वाढते तर मात्र 5 धावा मिळणार आहेत. धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतोय 21 धावा. प्रशांत मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. ज्या प्रशांतला जीवदान मिळालं त्या जीवदानाचा आता पुरेपूर फायदा घेतोय आणि एक मोठ्या स्कोअर मध्ये आपली विनिंग कन्व्हर्ट करतोय प्रशांत म्हात्रे. सागर पण आता गोलंदाजी मार्कवर विचा जोर आपण तर पूर्वेकडून पश्चिमेकडे येतोय. जे डावखुरू फलंदाजी पूर्णपणे हवा अनुकूल आहे. सागर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड उर्धीकडे मारा करतोय. स्ट्राईकला प्रशांत मात्र आता पुन्हा एकदा क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉईंट कव्हर्सला एक क्षेत्रक्षण आपण पाहतोय. एक्स्ट्रा मिड ऑफला एक क्षेत्रक्षण पाहतोय. दिवाचा वापर 2 क्षेत्रक्षण गॅप मधनं चेंडू गोळीच्या रफ्ताराने सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो 25 धावा. तर प्रशांतला जे जीवदान मिळाले ते मात्र आपण बोलले तर पॅन्थनी 11 संघाला महागात पडणार आहे. कारण का हा फलंदाज एक असा आहे की जेव्हा जेव्हा जीवदान मिळतो तेव्हा मात्र आपली खेळी मोठ्या खेळीच्या रूपांतरामध्ये पार बघतो आपण सहजपणे दिसतोय. प्रशांतच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बोलले तर 3 चौकार आले आहेत. सागर गोलंदाजी मार्क स्ट्राईकला प्रशांत रिवाचा वापर कव्हरच्या डोक्यावर ना 6 धावा. गुड शॉट. पॅरालाल षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहतो या 31 धावा. प्रशांत मात्र क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना अरुण कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका मॅच. आणि प्रशांतच्या सारख्या फलंदाज तुम्ही झेल सोडाल त्याची किंमत आता मात्र पॅन्थनी संघ पूर्णपणे मोजतोय. आणि या षटकामध्ये सागरचा षटक महागडे ठरतोय. सागर मात्र आता गोलंदाज एंड बदलतोय. राऊंड तिकीट मारा करतो. आता मग इथलं तर राऊंड तिकीट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. संघ नायक मात्र त्या क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. कारण का थोडंसं शॉट ती चेंडू फेकतो आणि पूर्णपणे रिव्हर्सचा वापर करतोय. रिव्हर्स खेळण्यामध्ये प्रशांत मात्र खूप माहिर आहे. त्याप्रमाणे आता क्षेत्रक्षण थोडंसं सदलं जात आहे. पॉईंटच्या क्षेत्रक्षणाला मात्र 30 सर्कलच्या बाहेर नेलं जात आहे. कव्हरला सुद्धा आपण एक क्षेत्रक्षण पाहतोय.
तर मात्र स्टेप आउट होतोय. अप्रतिम फटका. वन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. ऑफ वरनं आपण लॉंग ऑफला सुद्धा बीट केलं होतं आणि चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फालकारते आपण पाहतोय. 35 धावा. तब्बल 17.5च्या सरासरीने आता मात्र धावा कुठल्या जात आहेत. या षटकामध्ये सागरचं षटक महागडं पडतंय. प्रशांतच्या बॅटमधून आपण पाहिले तर आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार आल्यात. अप्रतिम खेळ केले. योगेश मात्र हे शॉर्ट सिलेक्शन बघतोय कारण का 2 स्ट्राईक एंडला योगेश आहे. योगेशला एक चेंडू मिळाला होता तो मात्र 1 षटकार त्याने कन्वर्ट केला होता. मात्र 2 स्ट्राईक एंडला प्रशांतची फलंदाजी पाहण्याचा आनंद घेतोय. वैयक्तिक 27 धावांमध्ये खेळले प्रशांत म्हात्रे. सागर पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर राहून तिकडे मार्क होतोय. चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. 6 धावा. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्याचे धाव फल करते आपण पाहतो यावेळी 41 20.5च्या सरासरीने धावा करतायत. खूप महागडे षटक पडतंय सागरचं. प्रशांतने अप्रतिम फलंदाजी केली. 33 धावांवरती खेळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू बाकी आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कर. स्ट्राईक एंडला प्रशांत हे गोलंदाजी मार्कर. सागर होता माफ करा. यावेळी हलक्याने खेळून करतो चेंडूला. चेंडू 1 धाव मिळते. मात्र जोपर्यंत चेंडू 30 सर्कलमध्ये मिडाऊनच्या आपण मिळली तर मिडाऊनपर्यंत चेंडू फीड होतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय. 42 धावा. प्रशांतचा आपण मिळली तर मोठा सिंहाचा वाटा आहे. 42 धावांमध्ये प्रशांत तब्बल 34 धावांना घडली तर प्रशांतसाठी जोरदार होते. आणि पुणे त्या प्रशांत स्ट्राईक वर येतोय. योगेश मात्र आपण वेळी 2 स्ट्राईक एंडला प्रशांतच्या फलंदाजीचा आनंद घेतोय. अप्रतिम फलंदाजी. या षटकामध्ये सागरच्या तब्बल 27 धावा आल्यात. अतिशय चांगली फलंदाजी केली आपण वेळी तर प्रशांत म्हात्रेनी. आपण बघतोय की प्रशांत फलंदाजी चांगली करतो तर योगेश मात्र त्याला स्ट्राईक देण्याचं काम करतोय. फलंदाजी सज्ज होतो आपण वेळी तर प्रेम 42 धावा दिल्यात. 21च्या सरासरीने धावा कुठल्यात. प्रेम पाहायचं कशाप्रकारे या सागरच्या षटकात तब्बल 27 धावा गेल्यात. पहिल्या षटकात आपण म्हणजे 2 धावा आले. आपण म्हणजे तर विचार केला तर धावा कमी आल्या होत्या. 15 धावा आल्या तर पण यानंतरच्या षटकात 27 धावा आल्या तब्बल. प्रेम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म और तिकडे मार्क होतोय. रिवाचा वापर पॉइंटच्या डोक्यावर ना. 1 बाउंड चेंडू सीमापार. अप्रतिम देखणी फलंदाजी आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. प्रशांत म्हात्रे. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 46. अडतीस धावांवरती खेळतोय. जर 12 धावा कुटतोय प्रशांत म्हात्रे तर 2017 मधल्या पुन्हा एकदा दुसरं 50 धावा कुटण्याचा मान पटकावणारी शहरी विभागातील म्हणजे ह्या मैदानाचं पहिलं षटक असणार अर्धशतक असणार आहे. तर प्रशांतनी जर अजून 12 धावा कुटल्या तर रिची म्हात्रे मात्र क्रिकेट एन्जॉय करतायत. प्रशांतची फलंदाजी एन्जॉय करतायत. रिची म्हात्रे अतिशय चांगला फलंदाज आमच्या ग्रामीणचा. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर प्रेम. संख्या आपण जितील संघाची बिनबाद 46. सुंदर फटका इंचडाऊच्या माध्यमातून घेऊन करतो. चेंडू गॅप सोल्युशन. चेंडू सीमा पार. अप्रतिम फलंदाजी. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय. 50 धावा जर जोरदार होत्या. 2 फलंदाजी 50 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. धाव फलकावरती 50 धावा आणि प्रशांत वैयक्तिक आपण पाहिले तर 42 धावांवरती खेळतोय. म्हणजे अजूनही 8 धावांची गरज आहे. केशव काळन सुद्धा हा सामना एन्जॉय करतायत आणि या प्रशांतच्या फलंदाजीचा आनंद घेतायत. पुणे प्रेम गोलंदाजी मार्कवर राईट अप और तिकडे चेंडू फ्रंट फुटर आले होते. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. खूप वेळानंतर प्रशांतकडून निर्धाव चेंडू जातोय. प्रशांत थोडेसे नाराज होत आहेत पण क्रिकेटमध्ये आपण बघतो असं होतच नेहमी. 30 आपण वेळे 42 धावांवरती खेळतो प्रशांत. अप्रतिम फलंदाजी. संघाची धावसंख्या आपण वेळे तब्बल जितील संघाची 50 धावा बिनबाद 50. रिव्हर्स वापर सुरू केलाय चेंडूला. यावेळी चेंडू जातो
फाईनली रिझन आपण पहिले तर तडब्यान रिझनमध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धाव मिळते तर मात्र एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या धावफल करते आपण पाहतोय 51. प्रशांत वैयक्तिक 43 धावांवर खूप वेळानंतर आपण पहिले तर मात्र योगेशला स्ट्राईक येते. 15 चेंडू नंतर स्ट्राईक मिळते आता मात्र योगेशला. प्रेम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारक होतोय. फुलटॉस चेंडू खोदून करतो चेंडूला. चेंडूच्या पर्यंतसाठी सर्कलमध्ये फीड होतोय. स्कोरिंग रिझनमध्ये जोपर्यंत चेंडूला फीड होईल एक धाव इथं मात्र मिळते. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या 52 धावा. प्रशांत वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय. प्रेम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला प्रशांत म्हात्रे पुढे सरसवतो इनसाइड अप्रतिम फटका लॉंग आपला क्लिअर करतोय. 6 धावा गुड शॉट. षटकाराने धाव संख्या वाढते. प्रशांत 49 धावांवरती खेळतोय. पाहिजे स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठल्याचा मान पटकवतोय. जरा प्रशांतसाठी जोरदार डाव होते. अप्रतिम फलंदाजी करतोय. प्रशांतचा आपण म्हणजे झेल सुटला होता पहिल्या षटकात. त्या प्रशांतने मात्र पुरेपूर आता जीवदानाचा फायदा घेतलेला आहे आणि आपली विनिंग मात्र इथं कन्वर्ट करतोय मोठ्या खेळीमध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जिथे संघाची धावसंख्या ते 58 धावा. प्रशांत एक धावेने आपण इतर 49 धावांवर पोहोचला. यामध्ये विचार केला तर तब्बल चौकारांचा विचार केला तर 7 चौकार 3 षटकार. अप्रतिम फलंदाजी केली प्रशांतनी. 49 धावांवरती आपण नाबाद खेळ करतो. 9 स्ट्राईक आणलाय. 4थं षटक पाहिजे तर कोण घेऊन येतोय आपण तर पॅन्थनी लेऊन संघाकडून राहुल गोलंदाजी मार्कवर. सायकल मध्ये योगेश. चेंडू ऑन साईडला खेळून काढतो चेंडूला. चेंडू जातो आपण तर मेडिकल रिजन मध्ये. एक धाव मिळते. आपण योगेश पाटील खूप चांगला क्रिकेट खेळतोय. समजदार क्रिकेट खेळतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक आपण तर प्रशांत म्हात्रेला देतोय. ज्या प्रशांतनं आपण म्हणजे 50 धावांच्या उंबड 49 धावांच्या उंबड धावसंख्या संघाची आपण बघतोय 59 धावा. प्रशांत पाहायचं या मैदानावरती 50 धावा कुठतोय का. राहुल तो प्रशांत शॉटम पोल करतोय चेंडूला. एक धाव इथं मात्र पूर्ण करतो आणि 50 धावा कुठतोय. प्रशांतसाठी जरा जोरदार डाव दे. अप्रतिम फलंदाजी केली प्रशांतने. कारण का क्रिकेटमध्ये आपण जीवदान की मिळाल्यानंतर कशा प्रकारे आपली फलंदाजी करायची असते ती फलंदाजी इथं मात्र करतोय. आपण झेल सुटल्यानंतर एक मोठी खेळी करतोय. ज्या जीवदानाचा फायदा माहिती त्या खेळीला मात्र मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करतोय प्रशांत आणि 50 धावा कुठतोय. अठरा चेंडूमध्ये 50 धावा कुठल्यात. क्लीन बोल्ड होतोय फलंदाज मात्र इथे ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नात. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. पहिला फलंदाज बाद होतो इथं मात्र. नवीन फलंदाज अजून एक आपण मिळेल तर ग्रामीण मधील अतिशय मोठा फलंदाज आपण मयूर दातीलकर फडकेवाडा संघाचा खेळाडू. तरी कित्येक सामने आपण तर फडकेवाडा संघाला जिंकून दिले आहेत. आपल्याला फडकेवाड्याचं नाव खूप मोठं करून ठेवलेलं आहे मयूर दातीलकरने. योगेशने आपण वेळी आपल्या संघासाठी फक्त 8 धावा केल्या. पण एक बाजू बघितली तर लावून धरली होती आपण तर प्रशांत चांगली फलंदाजी करत होता. तो 9 स्ट्राईकला बघण्याचं काम करत होतो म्हणजे आरशाचं काम करत होता म्हणजे योगेश पाटील. स्ट्राईकला फलंदाजी तो मयूर दातीलकर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. अतिशय चांगला फलंदाज ग्रामीणचा आमच्या बघितलं तर सातत्याने भेवून विभागात क्रिकेट खेळताना दिसतोय राहुल. चेंडू लॉक करतोय चेंडूला. चेंडू हवे ते लॉंग ऑनला झेल सोडतोय. पॅन्थनी लेऊन संघ आपण चुका करतोय इथं मात्र आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतोय म्हणजे आपण तर जितू लेऊन संघाचे फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकाते 61. प्रशांत वैयक्तिक आपण 18 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या आहे. चेंडू खोदून काढतो चेंडूला कार्पेटच्या मध्ये आपण चेंडू गेला जोपर्यंत बॅकफूट पॉइंट रिझन मध्ये 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते धावफलकाती 62. पहिल्या सामन्यात आपण बघितलं तर साई लेवन संघाने 82 धावा कुठल्या होत्या. 2 साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. अपील होतोय इथं मात्र
निर्धाव चेंडूची समाप्ती षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीने जितो इलेव्हन संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 62 धावा. या षटकात आपण राहुलने फक्त 4 धावा दिल्या आहेत आणि एक फलंदाज सुद्धा बाद केलाय तो म्हणजे आपण पाहिली तर नितीन काळंज सुद्धा सामना एन्जॉय करतायत. दक्ष काळंज सुद्धा आपण पाहिले सामना एन्जॉय करतायत. कारण का आपण आता सुट्टीचे दिवस आहेत, लहान मुलं भरपूर प्रमाणात क्रिकेट एन्जॉय करतायत. प्रशांतने अप्रतिम फलंदाजी केला तर प्रशांत स्ट्राईक एंडला आहे. त्याचे अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पॅन्थरने इलेव्हन संघाकडून जर विचार केला तर किशनने आपण 15 धावा दिलेल्या आहे. सागरने आपण तर मोठं षटक केलं 27 धावांचा. प्रेमचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली तर राहुलने पण खूप चांगली गोलंदाजी केली 4 धावा दिल्या आहेत. तर प्रेम पण येतात गोलंदाजी मार्कवर 16 धावा दिल्या होत्या प्रेमने आपण तर आता प्रेम अंतिम षटकात किती धावा देतो आणि कशा प्रकारे फलंदाजी करतो प्रशांत. प्रेम गोलंदाजी मार्कवर जिमखाना यांकडून सुरेख फटका खोदून करतो चेंडूला लॉंग ऑन जातोय. एकच धाव मिळते. एक चेंडू आपण बितर झालाय. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. परिषद येईल साथी समालोचक नितीन काळन त्यांचे चिरंजीव दक्ष काळन सुद्धा सामना एन्जॉय करतात सकाळपासून. पुढे गोलंदाजी मार्कवर प्रेम स्ट्राईक केला फलंदाज मयूर दातीलकर. खूप मोठं नाव आहे ग्रामीण क्रिकेटमधील. चेंडू खोदून काढतो चेंडूला आता त्या सर्कलमध्ये जोपर्यंत चेंडू मिडॉन रिजनला फीड होतो इथं मात्र मिडॉनला एकच धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 64. दोन चेंडू झाले आहेत. पुन्हा प्रेम तू प्रशांत मोठा चेंडू ऑन साईडला करतो. चेंडू मिड विकेटला जातो. यायला प्रशांत बाद होतोय. पण नितीन प्रशांतने खूप चांगली खेळ केलेली आहे. तर प्रशांतसाठी जोरदार अप्रतिम फलंदाजी केली. 50 धावा सुद्धा कुठल्या त्या मैदानावर. 52 धावांवरती बाद होतो प्रशांत. नितीन आपण बेळी तर जितो इलेव्हन संघामध्ये आपण बेळी तर सर्व ग्रामीणचे खेळाडू आहेत. बॉल फुटलाय मयूर. बॉल फुटलाय का नाहीये. चेक केला जातो चेंडू नितीन. नितीन आपण बेळी तर आपल्या ग्रामीण खेळाडूंचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक चेंडू चेक करतात आणि ते योग्य सुद्धा आहे. कारण चेंडू जर कधी फुटला असेल तर खेळाडू बाद आपण बघितलं. जो खेळाडू बाद नसतो पण तो लक्षात नाही आला तर चेंडू फलंदाज बाद सुद्धा असतो. जर बघायचं लवकर अरुण अजून एक स्टार खेळाडू नितीन आपण बघतोय रवींद्र संते. त्याने अग्री समाजाचं नाव सातो समुद्रापलीकडे नेवलेलं आहे. रवींद्र संते सुद्धा आपण पाहणार आहोत खेळताना. चेंडू फुटलेला आहे. डेट चेंडू असणार आहे. प्रशांतला म्हणजे आपण म्हटले जीवदान मिळणार आहे. कारण नितीन आपण हे सातत्याने चित्र ग्रामीण विभागात सुद्धा बघितलंय. डेट चेंडू असणार आहे. रवींद्र संतेला मात्र फलंदाजी येते का नाही शंका आहे. पण प्रशांत तर का फलंदाजी करतोय हे फार जमेची बाजू जितो इलेव्हन संघासाठी. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीन ग्रामीण क्रिकेटमध्ये पण आपण बघितलं की बऱ्याचशा खेळाडूंना जीवदान मिळाले. रोहित सारखा फलंदाज नितीन गेल्या वर्षीचा विचार केला 2 वेळा त्या खेळाडूला जीवदान मिळालं होता. 2 वेळा जेव्हा बाद झालं होतं दोन्ही वेळा चेंडू फुटला होता. रोहित म्हात्रे देसाई संघाचा फलंदाज. नितीन आपण वेळी तर आज 29 एप्रिल चला RCC आणि नवदुर्गाच्या संघटनाने यायच्या नाणेफेकीसाठी RCC आणि नवदुर्गा 2 चेंडू झाले. 4 चेंडू बाकी आहेत. प्रेम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज प्रशांत म्हात्रे. चेंडू इनसाइड आउट अप्रतिम फलंदाजी. एक टाकाच्या डोक्यावर ना 6 धावा आणि षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्येत धाव फलकावरती आपण पाहतोय 70 धावा आणि 3 पहिल्या सामन्यात 82 धावा बघितल्या होत्या. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत.
जर अजून 13 धावा केल्या तर 82 धावांना पाठीमागे टाकणार आहे जितू इलेव्हन संघ. प्रशांत मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय. नितीन झेल सुटलाय आता मात्र इथे मात्र किंमत मोजतोय पॅन्थन इलेव्हन संघ. ऑन साईडला बिरकावून देतोय आता मात्र मिड विकेटला पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि तोच गोलंदाज फलंदाज बाद होतोय मात्र प्रशांत. तो मात्र चांगली खेळी केलेली आहे. 58 धावा कुठल्या जरा प्रशांतसाठी जोरदार धावा दे. अप्रतिम फलंदाजी. नितीन आपले पॅन्थन इलेव्हन संघाचे खेळाडू सुद्धा टाळ्या वाजून स्वागत करतात. खेळाडू कोणत्या गावचं आहे महत्वाचं नाही. एक क्रिकेटर चांगला क्रिकेटर आणि रवींद्र संत्रेला मात्र इथं फलंदाजीला उतरण्याची संधी मिळते. 58 धावा कुठल्या. रिची म्हात्रे सुद्धा नितीन आपण पाहतो पण रिची म्हात्रे आपण बघितलं क्रिकेटच्या पोशाखात नाहीये कदाचित खेळत नसावा. संख्या आपण पाहतो 70 धावा 2 चेंडू बाकी. स्ट्रायकला फलंदाज मयूर दातीलकर. नॉन स्ट्रायकला रवींद्र संते जे आपण ग्लेअरचा वापर करतो. रवींद्र संतेला आपण म्हटले तर ग्रामीण वर्ल्ड कप मध्ये चेंडू लागला होता त्यानंतर रवींद्र संते सातत्याने ग्लेअरचा पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अंतिम चेंडू नितीन रवींद्र संतेला मात्र स्ट्राईक मिळेल का नाही शंका आहे पण रवींद्र संतेला मैदानात येण्याची संधी मिळाली हे फार महत्वाचं आहे. ग्रामीण खेळाडूंचा भरपूर परिचय होतो शहरी विभागातील खेळाडूंना. साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. लक्षम सोडून जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतायत. धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फलकात आपण पाहतोय 71 धावा. अंतिम चेंडू बाकी आहे. पाच्या पॅन्थन इलेव्हन संघासाठी किती धावांचा टार्गेट राहतोय नितीन. चला आरसीसी संघाचे संघनायक आणि नवदुर्गा संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा चेंडू साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव इथं मात्र पूर्ण होते. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न करतो पण इथं मात्र नितीन विकेटला महत्व नाहीये कारण का कंपल्सरी चेसिंग असणार. रवींद्र संते नितीन बघत होते की स्ट्राईक मिळते का कदाचित आणि एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 72 73 धावांचं लक्ष नितीन आपण बघितले तर पॅन्थन इलेव्हन संघ समोर 14.60च्या सरासरीने तर धावा कोटावा लागणार आहेत. जर गोलंदाजीचा विचार केला दीपक सारखा एक जबरदस्त गोलंदाज ग्रामीण क्रिकेटमधील केजू मुंडे सारखा एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. नितीन या विकेटवर नक्कीच केजूची गोलंदाजी पकडणं केजूची गोलंदाजी पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. तीन गडी बाद धावसंख्या 72 73 धावांचं लक्ष. जवळ आमचे चांगले मित्र केशव काळन तुमचं सुद्धा स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर त्यांचा सुद्धा आपण बघतोय संघ खेळताना दिसतोय. साई इलेव्हन सामना इथे सुरू होईल तेव्हा ऐकणं आमच्या साथी समालोचक नितीन काळेंना. नितीन पण प्रशांतला जो जीवदान मिळाला आणि त्या प्रशांतने आज मोठी खेळी गेली. ही जमेची बाजू असणार जितू इलेव्हन संघासाठी. ओटू नितीन काळ. तसेच आमचे मित्र सोनारपाड्याचे हसमुख सुद्धा इथे आलेले आहेत. हसमुख स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. एक जबरदस्त गोलंदाज सोनारपाड्याचे हसमुख. हरेश मोरे कुठे असेल ते यायचे. हरेश मोरे जर आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. चला आरसीसी संघाचे संघनायक आणि नवदुर्गा संघाचे संघनायक यायचे नाणेफेकीसाठी. आरसीसी आणि नवदुर्गा या दरम्यान विद्यमान नगरसेवक विनोद जयराम खान यांचे इथे आगमन होतोय. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. चला नवदुर्गा संघाचे संघनायक यायचे आणि आरसीसी किडनी यायचे.
रोहन भालेराव. रोहन भालेरावला सुद्धा आपण बघू शकाल. रोहन यायचे नाणेफेकीसाठी, जास्त वेळ नका घेऊ, आपल्याकडे वेळ कमी आहे. आरसीसी नवदुर्गा संघाचे संघनायक नवदुर्गा संघाचे संघनायक यायचे लवकर. आरसीसी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. त्र्याहत्तर धावांचं लक्ष्य आहे. दोन्ही राहुल मैदानात उतरलेत. नवदुर्गा संघाचे संघनायक यायचे. गोलंदाज केजू मुंडे. रोहन भालेराव नाणेफेकीसाठी यायचे. आरसीसी पहिला चेंडू आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. चला आरसीसी संघाचे संघनायक यायचे लवकर. रोहन भालेराव. आरसीसी नवीन फलंदाज जयेश येतो मैदानामध्ये. केजू मुंडे राईट आर्म ओव्हर द विकेट. वेळेस मात्र प्रथम चेंडू होता. एक धाव. गोलंदाज आपण बघतोय केजू मुंडे. अप्रतिम गोलंदाजी दाखवली. या सीझनचा आपण विचार केला ग्रामीणचा तर तब्बल 3 मेडन षटक टाकले. विश्वजित ठाकूर सारख्या फलंदाजाला मेडन षटक टाकलं होतं नाईट स्पर्धेमध्ये, वाकलनच्या नाईट स्पर्धेमध्ये केजू मुंडेने. अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय मैदानामध्ये. डॉट चेंडू. गोलंदाज केजू.
केजू यावेळेस मात्र मिस्टर हॅमिंग स्ट्रोक आहे. रवींद्र संते मात्र झेल पर्यंत पोहोचत नाहीये. सागर चेंडूला फील्ड करतायत. सिंगल सागर पाटील. केजू क्षेत्ररक्षक दीपक चेंडू खाली येतोय. फक्त सिंगल. आरसीसी संघ टॉस विन आहे. मात्र या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी आहे. केजू राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र मिस्टर हॅमिंग स्ट्रोक आहे आणि चेंडू सीमा पार जातोय. झेली सुट्टून चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या ती 7 धावा झाल्यात. 73 धावांचं लक्ष्य आणि धावफलक धावा आहेत ते फक्त 7. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात दुसरा षटक घेऊन येते पॉवर प्लेचा गोलंदाज बबलू पाटील मॅन फ्रॉम कोळेगाव. जिथे 11 संघाचा आपण विचार केला. यावेळेस मात्र मोठा फटका 6 धावांसाठी गुड शॉट. जयेशच्या बॅटमधून षटकार येतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 13. षटकाराने समीकरण बदलतोय. गोलंदाज बबलू पाटील. धावसंख्या 14. स्ट्रायकरला फलंदाज राहुल. बबलू मयूर दातील करीत चेंडू खाली डीप मिड विकेट क्षेत्रामधनं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू. धावसंख्या 15. एका बाजूला आपण बघतोय सर्व ग्रामीणचे खेळाडू आहेत. यावेळेस मात्र वाईट चेंडू. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16. गोलंदाज बबलू पाटील. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं मयूर दातीलकर चेंडू खाली येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 18. 18 धावा. बबलू. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र मिस्टर हॅमिंग स्ट्रोक आहे.
योगेश झेल खाली होतोय. फलंदाज बाद. जयेश बॅक टू पॅव्हेलियन. 18 धावसंख्या होते. अजूनही गडी बाद होतोय. 18 धावा झाल्यात म्हणजे अजूनही 55 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू. दोन षटकांत धावसंख्या ती पॅन्थर संघाची 18. येणाऱ्या 18 चेंडूवर अजूनही 55 धावांची गरज आहे. इष्टेक्षक आपण बघतो रवींद्र संते. शॉर्ट थर्ड मॅच रिझन मध्ये सागर पाटील आहे. शॉर्ट फायलिंग रिझन मध्ये प्रवीण पाटील. यावर्षी प्रवीण पाटील सुद्धा अप्रतिम कामगिरी केली होती सोनारपाडा चषक मध्ये आणि बाईक सुद्धा पटकावली होती. त्यानंतर योगेश पाटील ज्याने सारांश पाटील चषक मध्ये बाईक पटकावली होती. राहुल पाटील उत्कृष्ट फलंदाज सोनारपाडा चषक मध्ये फ्रीज. यावेळेस मात्र इष्टेक्षक सुद्धा बीट झाले होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल. धावसंख्या 19. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज केजू मुंडे. खूप मोठं नाव आहे. आपण विचार केला 2016 2017 नाईट स्पर्धा जेवढ्या झाल्या त्या स्पर्धेत आगासन संघाने अप्रतिम कामगिरी. नेवालीच्या नाईट स्पर्धेमध्ये केजू मुंडेला बाईक सुद्धा मिळाली होती. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. चेंडू ट्राव्हल शॉर्ट हँड मॅच डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पुन्हा एक सिंगल. क्षेत्ररक्षक होते सागर पाटील. डीप पॉइंट रिझन मध्ये आपण बघतोय प्रशांत म्हात्रे ज्याने या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकलं. केजू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज केजू मुंडे. याशिवाय आपण पहिले शहरी क्रिकेटचा विचार केला आपण बंड्या बॉईज या संघामध्ये सुद्धा संधी मिळाली होती केजू मुंडेला आणि अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती दादर येथे. तोच गोलंदाज आपण बघतोय केजू मुंडे मॅन फ्रॉम आगासन राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू टावळतोय मिड ऑन रिजन मधनं लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत योगेश पाटील. फक्त सिंगल. धावसंख्या 21. बघा सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाहीये पॅन्थर संघाला. एका बाजूला आपण बघतोय ग्रामीणचे आपले विचार केला तर 10 खेळाडू ग्रामीणचे या संघामध्ये जितू इलेव्हन संघामध्ये. गोलंदाज केजू मुंडे. यावेळेस मात्र कुठं चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय. बघ धावा धावून घ्यायचे आहेत. एक धाव पूर्ण होते. प्रवीण पाटील क्षेत्ररक्षक 2 धावा. धावसंख्या 23. 30 षटक मार्गस्थ गोलंदाज केजू मुंडे. यानंतर सामना आरसीसी वर्सेस नवदुर्गा. आरसीसी संघ टॉस विन आहे. राजा जाधव यांचा संघ आरसीसी पुरस्कर्ते त्या संघाचे. यावेळेस मात्र मोठा फटका. फ्लॅटेड षटकार आपल्या बघा बिदोय राहुलच्या बॅट मधनं. धावसंख्या 29. षटकार आहे. धावसंख्या 29. बारा चेंडू 44 धावांची गरज आहे. 22च्या सरासरी धावा कुठाच्या आहेत. गोलंदाज दीपक पाटील मॅन फ्रॉम गोलिवली. राहुल पाटील आपण बघतो नाहीये संघामध्ये. आता 2 तरी खेळाडू आपण बघतोय भोपरचे सागर पाटील आणि प्रवीण पाटील.
चांगलं क्षेत्ररक्षक होते प्रशांत म्हात्रेचं. संघनायक सुद्धा सागर पाटील आहेत जितू इलेव्हन या संघाचे. अकरा चेंडू 43 धावांची गरज. गोलंदाज दीपक. यावेळेस मात्र प्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हरेजांच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. सदतीस धावांची अजूनही गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे पॅन्थर संघाला. गोलंदाज दीपक. दहा चेंडू आणि 37 धावांची गरज. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर. चेंडू ट्रावलतोय लॉंग ऑन रिजन मध्ये आणि फलंदाज बाद. 9 चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज आहे मैदानामध्ये. नक्कीच राहुललाही चेंडू समजला नाहीये. राहुल असं वाटलं की दीपकने चेंडू सोडलाय. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑफ. 6 धावांसाठी गुड शॉट. षटकाराने समीकरण बदलतोय. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. धावसंख्या होती ती 43. 8 चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. पॅन्थर संघ सुद्धा आपण बघतोय शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतोय. विशालच्या बॅट मध्ये षटकार येतोय. नवीन फलंदाज विकी येतोय मैदानात नॉन स्ट्रायकेडला. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका त्याच दिशेने बॅक टू बॅक दुसरा षटकार. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. सात चेंडू आणि 24 धावांची गरज. सात चेंडू आणि 24 धावांची गरज. विशालने बॅक टू बॅक 2 षटकार दाखवलेत. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. फलंदाज बाद. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सहा चेंडू 23 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे.
गोलंदाज प्रशांत म्हात्रे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. पाच चेंडू आणि 21 धावांची गरज. फलंदाज बाद. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. चार चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 21 धावांची गरज. आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. तीन चेंडू आणि 15 धावांची गरज. डॉट चेंडू. यावेळेस मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे आणि फलंदाज बाद.